बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आहे। जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीचा प्रभाव पाहायला मिळालाय। आजी माजी आमदारांच्या 9 पाल्यांसह 5 लोकप्रतिनिधी मैदानात आहेत। कार्यकर्त्यांना डावलून कुटुंबियांना संधी दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली। जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी आता दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली। घराणेशाहीचा नेमका आरोप का होता बाबत संजय शिरसाट पालकमंत्री आहेत, अतुल सावे मंत्री, कल्याण काळे खासदार, यामुळेच आता हे घराणेशाहीचे आरोप होत आहेत। विलास भुमरे आमदार पैठणचे, अंबादास दानवे आमदार, रमेश बोरनारे, तर यामुळेच मोठ्या प्रमाणात घराणेशाहीचा आरोप सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत मंत्री शिरसाट यांच्या अर्जावर भाजप नेत्यांचा आक्षेप आहे। भाजप नेते राजू शिंदे यांचा आक्षेप आहे। शिरसाट कोणत्याही संस्थेचे संचालक सभासद नसल्याने हा आक्षेप घेण्यात आला। पालकमंत्री संजय शिरसाट आणि भाजप नेते राजू शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष सुरू आहे। तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत हा संघर्ष दिसून आलाय। संजय शिरसाट कोणत्या संस्थेचे संचालक अथवा सभासद नाहीत, ते असल्यास त्यांनी आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी करत भाजप नेते राजू शिंदे यांनी मंत्री शिरसाट यांच्या अर्जावर आक्षेप नोंदवला। मंत्री संजय शिरसाट यांच्या अर्जावरती हा आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे। त्यामुळे या संदर्भात नेमक्या काय घडामोडी आगामी काळात घडतात हे पाहणं महत्वाचं आहे। भाजप नेते राजू शिंदे यांनी हा आक्षेप घेतलेला आहे। मंत्री संजय शिरसाट यांच्या अर्जावरती भाजप नेत्यांनी आक्षेप घेतलाय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमधून सचिन बडे आपल्यासोबत जोडलेत। सचिन, आपण पाहतोय जिल्हा मध्यवर्ती बँकेची महत्वाची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दिग्गज नेते आहेत, त्यामुळे घराणेशाहीचा आरोप होणं स्वाभाविक आहे। आता मात्र महत्वाची अपडेट आहे की पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अर्जावरती आक्षेप घेण्यात आलाय। काय नेमकी कारण आहे, त्या आक्षेपाचं नेमकं कारण काय आणि शिरसाट यांच्याकडून याबाबत काही स्पष्टीकरण आले का? छत्रपती संभाजीनगरमधील एक सर्वाधिक जास्त चर्चेत असणारी निवडणूक म्हणजे जिल्हा बँकेची निवडणूक आहे। मात्र या जिल्हा बँकेची निवडणूक यामुळे देखील चर्चेत आहे, कारण या बँकेमध्ये दिग्गज नेते सहभागी झालेले आहेत आणि त्यासोबतच त्यांची मुलं देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। एकीकडे भाजप मंत्री अतुल सावे या निवडणुकीमध्ये आहेत, त्यासोबतच मंत्री संजय शिरसाट आहेत, काँग्रेसचे खासदार कल्याण काळे आहेत, शिवसेनेचे आमदार विलास भुमरे आहेत। म्हणजे हे सर्व दिग्गज नेत्यांची जी फौज आहे ती या निवडणुकीमध्ये आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे हे सुद्धा या निवडणुकीमध्ये आहेत। 700 कोटी रुपयांची बँक असलेली या बँकेची निवडणूक, त्यामध्ये दिग्गज नेत्यांचा सहभाग तर आहेच, मात्र घराणेशाही असं देखील बोललं जाते कारण यामध्ये मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट हिचा देखील अर्ज यामध्ये प्राप्त झालेला आहे आणि त्यासोबतच अंबादास दानवे हे जे शिवसेनेचे नेते आहेत, युबीटी शिवसेनेचे नेते असल्या कारणानं दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे तर त्या पक्षाचे खासदार संदीपान भुमरे यांचा मुलगा आमदार विलास भुमरे सुद्धा या निवडणुकीमध्ये सहभागी आहे। त्यामुळं इतर कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये आपला सहभाग का नोंदवला नाही, फक्त दिग्गज नेत्याच्या निवडणुकीत का उतरलेले आहेत हा प्रश्न उपस्थित केला जात असताना कार्यकर्ते फक्त सतरांजे उचलायलाच आहेत, खुर्च्या लावायलाच आहेत आणि साहेबांच्या मागे साहेब करत पळायलाच आहेत का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। त्यामुळे दिग्गज नेते या निवडणुकीत सहभागी झालेले आहेत। आणि आपण दुसरा मुद्दा जो काय उपस्थित करण्यात आला, संजय शिरसाट यांनी जो काय उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या नंतर त्यांचाच प्रतिस्पर्धी जो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये त्यांनी निवडणूक लढलेली होती, मात्र तो त्या निवडणुकीमध्ये पडलेले राजू शिंदे, तर त्या उमेदवारानं संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये आक्षेप जो आहे तो नोंदवलेला आहे। मागील निवडणुकीमध्ये संजय शिरसाट हे विजयी झाले आणि राजू शिंदे यांना या ठिकाणी हार पत्करावी लागली, तर आता त्यांनी एक आक्षेप नोंदवलेला आहे। संजय शिरसाट कोणत्या संस्थेचे पदाधिकारी किंवा सभासद आहेत का या संदर्भात त्यांनी विचारणा केलेली आहे आणि जर ते असतील तर त्यांनी ते सादर करावं किंवा त्यांनी त्या संदर्भात खुलासा करावा, कागदपत्र सादर करावीत असं म्हणत आक्षेप नोंदवलेला आहे। आणि ज्यांनी आक्षेप नोंदवलाय ते पुन्हा भाजपमध्ये घर वापसी केली आणि ते भाजपमध्ये आलेत, तर ते आता भाजपचे नेते आहेत आणि अशामध्येच त्यांच्यावर देखील हर्षदा शिरसाट, ज्या संजय शिरसाट यांची मुलगी आहे, संजय शिरसाट जे आहेत यांनी देखील आक्षेप नोंदवलेला आहे। एकमेकांच्या विरोधामध्ये आक्षेप नोंदवलाय। भाजप नेत्यानं शिवसेनेच्या नेत्यावर आक्षेप नोंदवलाय तर शिवसेनेच्या नेत्यांनी देखील भाजपच्या नेत्यावर आक्षेप नोंदवलेला आहे। त्यामुळे
छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा बँक या कारणामुळे म्हणजे एकीकडे घराणेशाहीमुळे, एकीकडे राजकीय नेत्यांच्या या राजकारणाच्या ऍक्टिव्हिटीमुळे आणि त्यासोबतच आक्षेप नोंदवल्यामुळे सर्वाधिक जास्त चर्चेत आहे. करण, नक्कीच सचिन, अत्यंत महत्वाची आणि आता प्रतिष्ठेची निवडणूक झालेली आहे, कारण सर्व दिग्गज एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत. आता प्रश्न आहे की या निवडणुकीचं नेमकं स्वरूप काय आहे आणि याच्या तारखा काय आहेत, या संदर्भातली काय अधिकची माहिती आहे, निवडणुकीचा कार्यक्रम कसा असणार आहे? सर्वाधिक जास्त जर पाहिलं गेलं तर याआधी देखील बऱ्याच निवडणुका झालेल्या आहेत. निवडणुकांचं पूर्ण गणित बांधण्यात आलंय. मात्र ही निवडणूक चर्चेत राहण्यामागचं कारण म्हणजे यामध्ये दिग्गज नेत्यांचा सहभाग आहे. यांनी पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त ही एकच निवडणूक लागलेली नाहीये, तर 2 निवडणुका आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, ज्यामध्ये दिग्गज लोकांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे, कारण दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे. काही जणांची नाराजी नाट्य होती, मात्र त्यांना ती उमेदवारी मिळालेली नाहीये. तर दुसरीकडे आता या निवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्यासोबतच आता निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा येते तेव्हा या निवडणुकी संदर्भामध्ये चर्चाही वाढते. तर ती चर्चा आता वाढलेली आहे. आता काही कालावधी शिल्लक आहे, त्या कालावधीमध्ये या निवडणुकीची पूर्ण चित्र जे आहेत, जी पूर्ण रंगरंगोटी आहे ती समोर येईल. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. कारण नक्कीच सचिन, महत्वाच्या नाट्यमय घडामोडी संभाजीनगरमध्ये घडतात. वेळोवेळी याबाबतचे ताजे अपडेट आपल्याकडून घेतच राहू. मात्र तुर्तास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.